संघाचे सुपुत्र माननीय कृष्णा दत्तात्रय आमते यांची गोकुळ दूध संघ असिस्टंट मॅनेजर संकलन विभाग गडिंग्लजमधून तब्बल 35 वर्ष कालावधीनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। जसे दुधाचे आणि साखरेचे नाते घट्ट असते तसेच तुमचे आणि दूध संघाचे नाते अतूट राहिले आहे। आयुष्याच्या या नवीन पर्वात तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख आणि समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। शुभेच्छुक समस्त आमते परिवार, कोथळी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। नमस्कार, मी श्री कृष्णा दत्तात्रय आमते, राहणार कोथळी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। मी दूध संघामध्ये सर्व्हिसला असताना 1991 ते आज 30/6/2026 या साली माझी रिटायरमेंट झालेली आहे। आणि मला ज्यांनी माझी जे सर्व्हिस दिली, संघात नोकरी लावली, ते आमचे कैलासवासी संपतराव आमते साहेब, त्यांचे मी अत्यंत ऋणी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो। ज्या संघाचे जे कार्यकर्ते माझी 1991 पासून सुपरवायझर या पदावरती मी काम करत असताना सुरुवात केली। पहिल्यांदा 1 वर्ष तारापार्कमध्ये केलं, त्यानंतर बिद्री सेंटरला 19 वर्षे केली, त्यानंतर शिरोळ सेंटरला 1 वर्ष काम केलं, परत तारापार्कमध्ये 11 वर्ष BMC विभागाला काम केलं आणि आता शेवटची 3.5 वर्ष गडिंग्लज सेंटरमध्ये काम केलं। काम करत असताना मला जे दूध संघाचे जे काही माझे संचालक असतील, माझे वरिष्ठ MD साहेब असतील किंवा जे मॅनेजर साहेब आहेत, त्यांचे जे मला मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून मी संघासाठी माझं योगदान दिलं किंवा जे माझं कर्म केलं त्याचं मला भरभरून संघानं फळ दिलं। आणि मी सुपरवायझर या पदावर काम करत असताना तिथून पुढं माझा प्रवास सुरू होऊन मला आजपर्यंत 6 प्रमोशन मिळून आज मी रिटायर होत असताना अगदी आनंदी आहे। आणि मला त्यात असिस्टंट मॅनेजर मी या पदावरती मी आता रिटायर झालो आहे। त्याच काम करत असताना माझ्या कुटुंबियांनी, माझ्या सौभाग्यवती छाया यांनीसुद्धा मला चांगलं सहकार्य केलं। त्यांनी माझ्या मुलांचं शिक्षण संगोपन करण्यासाठी प्रयत्न केलेत। चांगली माझी मुले डबल ग्रॅज्युएट शिक्षण सगळं झालेलं आहे, सगळे वेल सेटल आता झालेले आहेत। आणि मला जे काय गोकुळ दिलं, म्हणजे जे काय भरभरून दिलं, सहकार्य केलं आणि मी जे गोकुळसाठी जे माझं जे कर्म केलं त्याचं फळ मला चांगलं मिळालं आहे। आणि मी गडिंग्लज सेंटरला जे आता 1 तारखेला आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर कार्यक्रम ठेवला होता स्नेहभोजनाचा, तिथं मला ज्या आमच्या सहकार्याने, आमच्या वरिष्ठांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या। माझे पै पाहुणे, माझे मित्र वर्ग सगळे आलेत, त्यांना आम्ही यथेष्ट तिथं भोजन वगैरे जेवणाची सोय केली होती। त्यांनी सगळ्यांनी मला यथेष्ट स्वागत केलं, सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे, आभार मानतो, धन्यवाद। माझा जो 30 तारखेला आम्ही जे रिटायरमेंट झाल्यानंतर जो आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता 1/7/26 रोजी, त्या कार्यक्रमासाठी आमच्या संघाचे प्रशासकीय संचालक श्री परुळेकर साहेब यांनी, त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला आणि त्यांचंही आम्हाला जे मोलाचं मार्गदर्शन मिळालं, त्यांचाही मी धन्यवाद आहे, त्यांनाही धन्यवाद देतो।